हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पुण्यात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार, स्वारगेट बस स्थानकावरचा धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं। पोलिसांची पथकं आरोपी दत्तात्रय गाडेच्या मागावर। आरोपीनं मुलीला फूस लावून बसमध्ये नेत केला अत्याचार, सीसीटीव्हीच्या आधारे पटली आरोपीची ओळख। पुणे पोलिसांनी आरोपीच्या भावाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरू। विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरेंकडून स्वारगेट स्थानकाची पाहणी। मी पोलिसांच्या संपर्कात, पण महिलांनीही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, रुपाली चाकणकरांचं आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत। परभणी, सेलू, जिंतूरचे कार्यकर्ते पवारांची साथ सोडणार, पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग। संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे, तर सर्व पुरावे तपासणार ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावं, उज्ज्वल निकमांचं आवाहन। जयंत पाटलांच्या सेवेत 2 खास अधिकारी। अजितदादांच्या पक्षाकडून जयंत पाटलांना स्पेशल ट्रीटमेंट, सूत्रांची माहिती। तर माझ्या सेवेत कोणताही अधिकारी नसल्याची जयंत पाटलांची माहिती। आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाचे वेध, 2.5 वर्षानंतर मला मंत्रिपद मिळावं, बांगर यांनी बोलून दाखवली इच्छा। महाराष्ट्र कर्नाटकची एसटी बस सेवा 4 दिवसानंतर पुन्हा सुरू, तणावाच्या पार्श्वभूमीवर बंद होती बस सेवा। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात मोठा विरोध, महामार्ग कोकणातून वळवण्याचा प्रयत्न, पर्यायी संरेखन करण्याचा MSRDCचा निर्णय। अभिनेत्री प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला जाणार नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती।